चोरीचा लाखोचा मुद्देमाल जप्त, 2 सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी केली अटक। जळगाव शहर पोलिसांनी वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत 91,000 रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण 2,36,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। या प्रकरणी 2 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। अधिक माहिती अशी की 14 जुलै रोजी रात्री 8:30 ते 15 जुलै रोजी सकाळी 9:30 दरम्यान जळगाव शहरातील गोलानी मार्केट समोर माइटी ब्रदर्स दुकानासमोरील 61,000 रुपयांचा फोर्स टेम्पो MH19S0666 आणि 30,000 रुपयांचा किर्लोस्कर कंपनीचा 30 किलोवॅट जनरेटर चोरीला गेला होता। या प्रकरणी मिलिंद मुकुंद यत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सदर जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तपास पथकाला सूचना दिल्या। गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी जामनेर बोदवड मार्गे मलकापूर नांदुराकडे गेल्याची माहिती मिळाली। वडनेर भोईजे गावाजवळ आरोपींनी अपघात करून वाहन सोडून पळ काढला होता, परंतु पोलीस पथकाने त्यांना जवळच्या ढाब्यावर ताब्यात घेतलं। मंगेश सुनील मिस्त्री वय वर्ष 20 राहणार कांचन नगर जळगाव आणि यश अनिल सोनार वय 20 राहणार समतानगर जळगाव अशी आरोपींची नावे आहेत। त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली। या कारवाईत चोरीला गेलेला जनरेटर व्हॅन, एक टाटा एस मालवाहतूक 4चाकी वाहन आणि 5 मोटरसायकल असा एकूण 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यातील 1, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील 3, MIDC पोलीस ठाण्यातील 2 आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 7 गुन्ह्यांची उकल झाली आहे। ही यशस्वी कारवाई गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, वीरेंद्र शिंदे, दीपक शिरसाट, पोलीस नामदार भगवान पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, भगवान मोरे, राहुल कुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पंकज खडसे, मुबारक देशमुख यांनी केली। जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 14 तारखेला रात्री गोलानी मार्केटच्या इथून माइटी ब्रदर्सचे एक टेम्पो आणि त्यांचं जनरेटर असं चोरी झालं होतं। त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन येथे 278/25 BNS 303-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी असतील, त्यांची देवीची टीम असतील, याच्यामध्ये खूप चांगली मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमधून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर त्यांना माहिती मिळाली की यातले जे चोर आहेत ते जामनेर मार्गे बोदवड मार्गे मलकापूरला गेलेले आहेत। त्या रस्त्यावर त्यांनी त्याची तपासणी केली असता वडनेर भोईजे गाव या गावाजवळ हा जो टेम्पो होता हा पलटी झालेला होता आणि मग तेथे आजूबाजूच्या धाब्यांवर त्यांनी तपास केला तर त्यातील जे 2 चोर होते ते त्या ठिकाणी धाब्यावर थोडे जखमी अवस्थेत बसलेले होते। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्यानंतर त्यांच्याकडून अजून त्या गुन्ह्यासंदर्भाने चौकशी तपास केला असता यामध्ये अजून एक त्यांनी कबुली दिली आहे की त्यांनी आपल्या शहराच्या हद्दीमधून टाटा एस छोटा हत्ती आणि 5 मोटरसायकल असे शहराच्या हद्दीमधून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली। सदरचे जे टाटा एस छोटा हत्ती व मोटरसायकल यांचे जळगाव शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल आहे। जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे 3 गुन्हे दाखल आहेत। MIDC पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल आहेत आणि रामानंद नगरला 1 गुन्हा दाखल आहे। यातील जे आरोपी आहेत त्यांची नावं मंगेश सुनील मिस्त्री वय वर्ष 20 आणि यश अनिल सोनार वय वर्ष 20 अशी असून त्यांच्याकडून आपण सुमारे 2,36,000चा मुद्देमाल जमा केलेला आहे। आणि या कारवाईनिमित्त माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी सर्व टीमचं देखील कॅश रिवॉर्ड देऊन अभिनंदन केलेलं आहे। हे 2 आरोपीचं काही असे सराईत गुन्हेगार काही अगोदर गुन्हे त्यांच्या बॅक रेकॉर्ड म्हणजे हिस्ट्री काही नाही गुन्ह्यांची, सध्या ते फ्रेश आहे। त्यांना आपण पोलीस कस्टडीमध्ये घेतलेलं आहे, त्यांच्याकडे तपास सुरू आहे। अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।